महाराष्ट्रातला सध्याचा हॉटस्पॉट ठरणारा मतदारसंघ अर्थातच बारामती. पवार विरुद्ध पवार अशी लढत पुन्हा एकदा बारामतीकरांच्या मार्फत आपल्याला बघायला मिळते. सध्या आहेत युगेंद्र पवार आपल्या सोबत आणि रात्रीचे जवळपास 10 वाजून गेलेले आहेत तरी सुद्धा युगेंद्र पवार प्रचार करतायत. गाव भेटींवरती जास्त भर आहे, शहरामध्ये फिरण्यावर जास्त भर आहे. त्याच्यामुळे युगेंद्र पवार नेमके कसे दिसतात, कसे वावरतात, कसे बोलतात हे बघण्याची सगळ्यांना उत्सुकता आहे. काय प्रतिक्रिया मिळतात लोकांकडनं? नाही, खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळतोय आणि खरं तर हा माझा पहिला दौरा नाहीये. इथं 4-5 वेळा मी येऊन गेलोय आणि त्याच्यामुळं बऱ्यापैकी सगळ्यांची एक ओळख झाली आहे. सगळे मला भेटलेत, सगळ्यांनी मला बघितलंय. काही नवीन नाहीये, पण फक्त साहेबांचं आम्हाला म्हणणं असतं की जास्तीत जास्त तुम्ही लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि हा त्यातलाच एक प्रयत्न आहे. अर्थातच प्रतिस्पर्धी हे तगडे आहेत, काकाच आहेत. आजपर्यंत काकांसोबत खेळला असाल, त्यांच्यासोबत काही शिकला असाल, आज प्रत्यक्ष लढत देत आहे, त्यामुळे काही दडपण वाटतंय? दडपण नाही वाटत. काय काय वेळेला असं म्हणजे वाईट पण वाटतं. शेवटी दुर्दैव आहे की कुठल्याही कुटुंबामध्ये अशा गोष्टी घडले नाही पाहिजेत, झाले नाही पाहिजेत. पण शेवटी आम्ही कुठं गेलो नाही. काल जिथं आम्ही होतो आज पण आम्ही तिथंच आहोत आणि कुणाला विरोध करण्यासाठी नाही तर माझ्या आजोबांना आणि आमच्या सगळ्यांच्या नेत्यांना, आपल्या साहेबांना साथ देण्यासाठी आम्ही सगळे इथं काम करतोय. युगेंद्रजी, परदेशात शिकून आलेला उमेदवार किंवा प्रदेशात शिकून आलेला एक पवार अशी तुमची ओळख इथे सांगितली जाते. त्याचा कसा फायदा होईल बारामतीकरांना? कारण बारामती शहर सोडलं तर बारामतीचे जे इतर भाग आहेत, अंतर्गत भाग आहेत, ग्रामीण भाग आहेत, त्यांच्यासाठी युगेंद्र पवार काय करणार आहेत? नाही, शहर आम्ही सोडणार नाही. शहरात पण खूप काय काय करण्यासारखं आहे. म्हणजे तिथे विकास अजून पूर्ण झालेला नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाही, थोडं जर म्हणजे रस्त्याने तुम्हाला कुठं ना कुठं तरी असं जरा थोडंफार सुशोभीकरण दिसत असेल, थोडं जर तुम्ही 10 फूट आतमध्ये गेला तर मग तुम्हाला तिथली खरी अवस्था दिसेल आणि तिथं पण खूप विकास करायची गरज आहे. ग्रामीण भागात पण खूप विकास करायची गरज आहे. आणि फक्त मी नाही तर आपल्या बारामतीतले अनेक मुलं बाहेरगावी शिकतात. आता हाच आपल्या UK मध्ये शिकून आलाय, हाच आता इथं परत आलाय आणि बाहेर गेल्यावर जास्त काही वेगळं आपल्याला शिकायला मिळत नाही. आपल्या इथं पण उत्तम शिक्षण मिळतं, बारामतीत पण उत्तम शिक्षण आपल्याला मिळतं, चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळतं. फक्त त्यांची लोक कशी राहतात किंवा त्यांचं सगळं कसं असतं किंवा ते कुठल्या कामांना गती देतात, त्यांचे रस्ते अमुक ते काय करतात, थोडं एक्सपोजर आपलं तिथं गेल्यावर वाटतं, बाकी काय नाही. बरं, मग बारामतीकरांना काय आश्वासन देत आहे आता? आश्वासन म्हणजे इथं करण्यासारखे अनेक गोष्टी आहेत जे राहिलेत. अनेक वर्षापासून ते झाले नाहीयेत. पाण्याचा प्रश्न सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. बेरोजगारी इथं खूप वाढली आहे. पाण्याचा प्रश्न आपण सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आलोय. बेरोजगारी खूपच वाढली आहे. आपण नवीन कारखाने इथं आणणार. माझं तर स्वप्न आहे की IT पार्क इथं बारामतीत झालं पाहिजे. आणि हिंजवडी पवार साहेबांनी पुण्यात काढली, एवढं हिंजवडी एवढं नाही पण एक सुरुवात आपण इथं केली पाहिजे आणि IT क्षेत्राला आपण गती दिली पाहिजे. ह्या विचाराचा मी आहे, आम्ही सगळे आहोत. गुन्हेगारी खूप वाढली आहे, गुन्हेगारी कमी झाली पाहिजे, गुन्हेगारी कमी केली पाहिजे. शिक्षणावर जोर दिला पाहिजे, आपण देत आलोय, इथून पुढेही आपण देत राहू. कचरा आपल्या गावामध्ये शहरामध्ये खूप वाढला आहे, तो व्यवस्थित आपण त्याचं डिस्पोजल केलं पाहिजे. ही सगळी कामं जी आहेत ही आपण करणार आहे आणि इथून पुढं आपण करू. मात्र अजित पवारांचं आव्हान समोर असताना ते स्वतः मतदारसंघात फिरतायत, मतदारसंघ पिंजून काढतायत. यापूर्वीच्या जर निवडणुका बघितल्या तर अजित पवार स्वतःसाठी इतके फिरलेले बघायला मिळालं नाही. म्हणजे पवार घराण्यातले इतर लोक त्यांच्यासाठी फिरायचे किंवा विधानसभेसाठी ते संपूर्ण महाराष्ट्रात इतर उमेदवारांसाठी फिरायचे. यावेळेस चित्र बदलल्यासारखं तुम्हाला देखील वाटतंय का? आणि याचं विश्लेषण कसं करतायत? पवारांमध्ये कोणी घाबरलंय का? नाही, आता कोण घाबरलंय नाही घाबरलंय हा शेवटी सगळ्यांचा म्हणजे त्यांचा प्रश्न असतो. पण लोकांमध्ये गेलं पाहिजे, लोकांमध्ये फिरलं पाहिजे आणि शेवटी ही चांगलीच गोष्ट आहे. लोकसभेची पुनरावृत्ती होईल असं वाटतं? असं आम्हाला तरी वाटतंय.
100% होणार. पण एक वाक्य आता अजित पवारांकडून प्रचारामध्ये वारंवार वापरलं जात आहे अजित पवारांच्या बाजूने की लोकसभेत ताई आणि विधानसभेत दादा असं बारामतीकरांनी ठरवलेलं आहे. तसं नाहीये, बारके तसं दादा, नाहीये. बारके दादा. नाही, नाही, तसं नाही, तसं हम तुम्हारे साथ हैं. थांब ऐका. हम तुम्हारे साथ हैं और हाथ उचला के नाही, हाथ उचला के बैठ. नाही, दोन तसं नाहीये. हे नॅरेटिव्ह त्यांचीच लोक तिथं म्हणतायत, त्यांचीच लोक हे नॅरेटिव्ह तिथं सतत ते म्हणतायत. आणि हे कधी होतं जेव्हा दोघं पण पवार साहेबांसोबत होते. पवार साहेबांनीच सांगितलेलं की दिल्ली सुप्रियाताई बघतील आणि विधानसभा हे दादा बघतील. पण आता जेव्हा पवार साहेबांना ते सोडून गेले तर मग हे आता बारामतीकरांच्या मनात हे आता नॅरेटिव्ह राहिलेलं नाहीये. बारामतीकरांना आता एक बदल पाहिजे, शाश्वत विकास करणारा एक तिथं कार्यकर्ता पाहिजे आणि नक्कीच ते एका तरुण उमेदवाराला संधी देतील हा विश्वास मला आहे. लोकसभेचा प्रचार करणारे दादा आणि आता विधानसभेत प्रचार करत असणारे दादा काय फरक जाणवतोय? कारण विधानसभेच्या प्रचाराच्या वेळी अगदी सुरुवातीपासूनच दादा भाऊक झाल्याचं वारंवार बघायला मिळत आहे. आता शेवटी मी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान आहे, त्याच्यामुळं त्यांच्यावर बोलणं किंवा असं हे मला जास्त योग्य वाटत नाही. पण शेवटी तुम्ही पण पत्रकार आहात, तुम्ही पण लोकसभेला कव्हर केला असेल आणि तुम्हाला पण तो फरक जाणवत असेल. पण काका जेव्हा तुमच्याविषयी बोलताना किंवा एकंदरीत पवार कुटुंबियांविषयी बोलताना भाऊक होतात तेव्हा एक परिवारातील सदस्य म्हणून काय वाटतंय? नाही, शेवटी आता काय तो त्यांचा विषय आहे, ते ज्येष्ठ आहेत, शेवटी काका पण आहेत आणि आपली संस्कृती आहे की जे आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात त्यांच्याबद्दल आपण शेवटी बोललं नाही पाहिजे. त्यांनी चूक तो त्यांचा देखील विषय कबूल आहे. केली की लोकसभेमध्ये सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायला नको होती, पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय होता त्याच्यामुळे ते द्यावं लागलं. ही चूक झाली हे त्यांनी अगदी खुलेआमपणे कबूल केलेलं आहे. त्याच्यामुळे दादा मनात काही ठेवत नाही, मनमोकळेपणाने चुका देखील कबूल करतात अशी एक इमेज पण त्यांची विधानसभेच्या प्रचारात तयार झाली. नाही, पण चांगली गोष्ट आहे. एकतर पार्लिमेंटरी बोर्डाने ठरवलेलं, पण पार्लिमेंटरी बोर्ड आता कोण आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि चूक झाली ते चूक कबूल करतात, चांगलं आहे, नक्कीच त्याचं स्वागत आहे. नक्की. योगेंद्रजी एक झटपट रॅपिड फायर राऊंड तुमच्यासोबत. आता अजून रॅपिड नाही आता झटपट आहे ना तो. मला वाटतं हाच रॅपिड. शरद पवारांना काय आश्वासन देत आहे, काय शब्द देत आहेत योगेंद्र पवार? नाही की त्यांचे विचार घेऊन आम्ही कायम पुढे जात राहू. शरद पवारांकडून सध्या प्रचारादरम्यान कसा पाठिंबा मिळतोय? शरद पवारांनी पाठीवरनं कधी हात फिरवलाय? नाही, खूप चांगला पाठिंबा त्यांच्याकडून मिळतोय. अपेक्षापेक्षा जास्त वेळ त्यांनी आमच्या प्रचारासाठी दिलाय आणि मनापासून नेहमी मी त्यांचा आभारी राहीन. योगेंद्र पवारांना कितीचा लीड अपेक्षित आहे? आता माहिती नाही नक्की किती लीड मिळेल का काय होईल. शेवटी आपण काही आता बोलणं ते योग्य राहणार नाही. पण 23 तारखेला तुम्हाला आम्हाला निकाल 100% तुतारीच्या बाजूने दिसेल. 23 तारखेला गुलाल कुणाच्या नावानं उधळला जाणार? अर्थातच दोन्ही उमेदवार आपापला दावा करतातच आहेत, मात्र ते सुद्धा पवार कुटुंबीय कुणाच्या आनंदात पूर्णपणे सहभागी होणार ते आता 23 तारखेला आपण बघू. अजित पवार तुमचे प्रतिस्पर्धी आहे, काकांना काय सल्ला द्याल? म्हणजे लहान असलात तरी काय सांगाल प्रतिस्पर्ध्यांना? नाही, सल्ला देण्या इतका मी मोठा नाहीये आणि ही आपली म्हणजे माझी पद्धत पण नाहीये. त्याच्यामुळे सल्ला लहानांनी घ्यायचा असतो, द्यायचा नसतो. निवडणुकीनंतर मतदानानंतर सुप्रियाताई ह्या भेटायला गेल्या होत्या अजित पवार यांच्या आईंना. योगेंद्र पवार सुद्धा तसंच करणार का? ती परंपरा कायम ठेवणार का? आशीर्वाद घ्यायला अजित पवार कुटुंबियांपैकी कोणाकडे जाणार का? अहो, मी सगळ्यांकडे जाईल. शेवटी कुटुंब आहे, गेलंच पाहिजे आणि जाणार. बरं, योगेंद्र पवारांच्या आणि बारामतीकरांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे? आता एकतर हा आपला म्हणजे आमचा निर्णय नाहीये. महाविकास आघाडीचे सगळे नेते ठरवतील. इथं आमचे शिवसैनिक पण आहेत, काँग्रेसचे सगळे आपले इथं पदाधिकारी आहेत आणि जे आपले वरिष्ठ नेते आहेत ते एकत्र बसतील आणि ते ठरवतील. जो काही निर्णय ते घेतील आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. नक्कीच. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला. कॅमेरामन सिद्धेशसह मनोज पाठक, झी 24 तास, बारामती.